800 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अनाथ 20 विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून निशा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम। शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये या सामाजिक बांधिलकीतून निशा फाउंडेशन सांगली यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 मधील सुमारे 800 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। याचबरोबर आई वडिलांचं छत्र हरपलेल्या 20 विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा प्रेरणादायी उपक्रमही राबवण्यात आला। नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी शैक्षणिक साहित्यांचं वितरण करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून त्यांच्या शिक्षणाला नवी ऊर्जा मिळाली। कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक जगन्नाथदादा ठोकळे, नगरसेविका समाज कल्याण सभापती गीताताई सूरज पवार, सर्वोदय विद्यालयाचे सहसचिव विजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी निशा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचं मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निशा फाउंडेशनचे पदाधिकारी मुझफ्फर लगीवाले, अविनाश वडर, राहुल घाडगे, सुनील कांबळे, श्याम मजले, विशाल मद्रासी, दीपक कांबळे, रोहित कांबळे, आकाश मानकर, प्रणिता साबळे तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। यावेळी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ते सर्वोपरी सहकार्य करण्याचा संस्थेचा संकल्प असून भविष्यातही अशा सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांचे सातत्यानं आयोजन करण्यात येणार आहे। डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी।